नाशिककर. परत नमस्कार नाशिककर. दिल्ली दरवाजातली पेशवेकालीन राहाड 350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे हिचा. ही पेशवेकालीन राहाड असून इथे कलर केशरी कलरची ही राहाड आहे. इथे पारंपरिक जो कलर राहतो मातीचा आणि पळसाच्या फुलाचा वापर करून त्याला उकळून तो कलर बनवला जातो. या मंडळाचं या राहाडीचं जे नियोजन समस्त पंचतुर्य मंडळ, आझाद सिद्धेश्वर मंडळ आणि पंचकृषीमधले जेवढे पण मंडळ आहे तिथले कार्यकर्ते आणि त्यांच्या सर्वांच्या सहयोगाने हे कार्यक्रम उत्सव साजरा केला जातो. दुसरं म्हणजे इथं पोलीस प्रशासनाचं खूप सहकार्य राहतं बंदोबस्तासाठी. इथं मोकळी राहाड असून ही गंगा घाटावरती एक दिल्ली दरवाजा एरिया इथं ही मारुतीला समर्पित इथं राहाड आहे. इथं मारुतीची पूजा करून फिरवली जाते, मिरवणूक निघते. 3 वाजता राहाड चालू होती, 5ला संपते. तर सर्वांना आग्रहाचं निवेदन आहे का त्यांनी येऊन रंगोत्सवासाठी इथं येऊन आनंद लुटावा. जय श्रीराम. म्हणजे जसे काही आपलं राडी आहे नाशिकमधल्या, त्या नाशिकमधल्या स्पेसिफिक राडीमध्ये वेगवेगळ्या कलरच्या राडी फेमस आहे. पिवळी आहे, गुलाबी आहे, ही ऑरेंज आहे. आता नवीन जी राड निघालेली ती आता जुन्या नाशिक मध्ये कथाड येते शिवाजी चौकामध्ये. ही 80 वर्षानंतर ही राड ओपन करण्यात आली. ती सगळ्यात राडींपेक्षा ती सगळ्यात मोठी राड राडी आणि ती पहिल्याच वर्ष आहे की त्यांनी आता चालू केलेली ती राड. ती पण एक खूप बघण्यासारखी राड आहे, एकदम म्हणजे खूप फार मोठी आहे. ओके. आणि आपल्या राडीचं वैशिष्ट्य काय आहे? आपल्या राहाडीचं जो वैशिष्ट्य आहे का ही पेशवेकालीन राहाड असून इथे पारंपरिक म्हणजे जो बिना केमिकल युक्त कलरचा वापर केला जातो. पळसाचे फुलं जे केशरी कलरचे राहतात, म्हणजे जे नॅचरल कलर आहे ते तुम्ही यूज करता फक्त, म्हणजे जेणेकरून कोणाला हानी होणार नाही. कोणाला केमिकल म्हणजे नॅचरल कलर वापरतात जेणेकरून कोणाला स्किनला कुठला प्रॉब्लेम होऊ नये वगैरे, शरीराला कुठं हानिकारक. म्हणजे आपलं पारंपरिक जी रंगपंचमी ती त्या गोष्टी आपण सायंटिफिकली पाहिलं तर आहे ना, उन्हाचा जसा जसा तडाखा वाढतो होळीनंतरून, तर नाशिकमध्ये पंचमीला म्हणजे 5 दिवसांनी रंगोत्सव साजरा केला जातो. तर आज पंचमी, तर पंचमीनुसार आहे ना आज नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वत्र राहाडी राहतात. तर ही दिल्ली दरवाजातली तिवंदा चौकात, तांबड गल्ली, शनी चौक, मधली होळी, आपली शिवाजी चौक, दंडे हनुमान, या अशा विविध तिथं राहाड राहतात आणि त्यांचे विविध वेगवेगळे कलर राहतात. कुठं केशरी राहतो, कुठं गुलाबी, कुठं पिवळा, कुठं ऑरेंज, असे कलर वापरले जातात. नॅचरली कलर जे आहेत ते वापरले जातात. त्यामुळेच नाशिकची राड सगळ्यात जास्त फेमस. आणि या ठिकाणी सातपूर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, नाशिक रोड, जेल रोड, हे चारही साईडने हा जो आहे तो क्राऊड इथे गोळा होतो वगैरे. इथे लाखोनी रंगप्रेमी येत असतात. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी शॉवर वगैरे असा वापर बघितलं ना. आता नाशिकची रंगपंचमी म्हटलं तर पारंपरिक ह्या गोष्टींसाठी जास्त फेमस आहे. ठीक आहे, धन्यवाद.